स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या क्लासचा डे 4 आणि आज आपण ऍक्च्युअल रेकी ऊर्जा काय आहे हे जाणून घेणार आहे. आणि आजपासून आपला रेकीचा क्लास चालू होता. 3 दिवस आपण आपली जी ऊर्जा आहे ती कशी आहे ते जाणून घेण्यासाठी, आपलं जीवन काय आहे, कारण कुठलीही पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण करण्यासाठी पहिले स्वतः तयार झालं पाहिजे. आणि मला वाटतंय की काल जे आपण रिकामं झालो आहे किंवा 2 दिवस आपण जीवनाला अवचेतन मनाला समजून घेतलंय, त्यातून निश्चितच आपण आज रेकी शिकण्यासाठी तयार झालोय. सो लास्ट 3 डेज मध्ये काही फरक वाटतोय? एनी चेंज? कुछ तो बदलाव होना शुरू हो गया. बदल नहीं हुआ, मैं ये नहीं म्हणत की सगळंच बदललं असेल, पण ऍटलिस्ट एक थोडीशी सुरुवात आपल्या जीवनामध्ये कुठेतरी सकारात्मकता यायला लागली आहे. कुठेतरी कुछ तो बदल हो रहा है आणि स्वाभाविकरित्या तो बदल हा सकारात्मक असेल. ओके, सो ग्रेट. आज आपण जाणणार आहोत व्हॉट इज रेकी, हिस्ट्री ऑफ रेकी अँड 5 प्रिन्सिपल ऑफ रेकी. आजचे आपले विषय आवश्यक नाही शिकवता शिकवता सगळ्याचे सगळे टॉपिक डिक्लेअर केलेले पूर्ण होतील, कारण नुसतं विषय कंप्लीट करणं हा माझा मुद्दा नसतो, तर ते तुम्हाला समजलं पाहिजे हा मुद्दा महत्वाचा असतो. ओके, तर आपण बघूया आता व्हॉट इज रेकी. रेकी काय आहे, रेकी कुठून आली. रेकी हा एक जपानी शब्द आहे. रेकी काय आहे? एक जपानी शब्द आहे. आणि आजपर्यंत तुम्ही एक रेकी शब्द न्यूजपेपर आणि टीव्ही चॅनलवर ऐकलाय. न्यूजपेपर आणि टीव्ही चॅनलवर ऐकलेला आहे. पहिले त्या रेकीला मी क्लिअर करते. तो फ्रेंच शब्द आहे. तो कोणता शब्द आहे? फ्रेंच शब्द आहे. आणि त्या रेकीचा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्याच्या आधी, ठीक आहे, त्या जागेचं पूर्ण अवलोकन करणं म्हणजे तो फ्रेंच शब्द रेकी. आता तुम्ही न्यूजपेपर मध्ये काय ऐकलं, काय वाचण्यात आलं असेल तुमच्या? रेकी करून एखाद्याचा अपहरण केलं किंवा रेकी करून बँकेला दरोडा टाकल्या गेला. पहिले डोक्यात क्लिअर करायचं आहे, त्या रेकीशी आपला काहीही संबंध नाही. जी रेकी आपण शिकतो आहे तो फ्रेंच शब्द आहे. क्लिअर झालं पहिला मुद्दा. न्यूज चॅनलवर एखाद्या घटनेला, म्हणजे त्या रेकीचा शब्द फक्त अर्थ फक्त वाईट गोष्टींसाठीच नाही होत, तर एखाद्याला एखादी फॅक्टरी टाकायची आहे तरी देखील त्याला रेकी करावी लागते, फ्रेंचवाली. आपली रेकी नाही, आपण जी शिकतोय जपानी रेकी नाही. कशी करावं लागेल की त्यांनी एखादी प्लॉट बघितला, ती जागा योग्य आहे का, योग्य म्हणजे वास्तुशास्त्राने योग्य नाही, तिथे कच्चा माल मुबलक मिळू शकतो का, ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रॉपर आहे का, तिथे लागणारा मजूर वर्ग किंवा कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल का, या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करणं म्हणजे फ्रेंच रेकी करणं. त्या रेकीशी रेकी करणं म्हणजे ते रेकी नाही, तो एक सायंटिफिक वर्ड आहे की त्या पद्धतीने एखादा गुन्हा करा, एखाद्याला बॉम्बस्फोट करायचा आहे बाबा, तर तिथे कोण येतं, कुठल्या वेळेस तो खाली राहतो, कुठे ते कोणत्या वेळेस तो जाऊन बॉम्ब फिट करेल, ह्याचंही अवलोकन करणं म्हणजे रेकी करणं. पण त्या रेकीची आपल्या या रेकीशी काही संबंध नाही. मग आपला कुठला रेकीशी संबंध आहे? आपण कोणती रेकी शिकणार आहे? जी रेकी तुमच्या माझ्या मध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये कोणती रेकी उपलब्ध आहे? तर रेकीचा शब्दशः अर्थ आहे सर्वव्यापी जीवन शक्ती. आपण जी रेकी शिकतो आहे जपानी रेकी, ठीक आहे, याचा अर्थ काय आहे? रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवन शक्ती, जी सर्वत्र उपलब्ध आहे ती प्राण ऊर्जा म्हणजे रेकी.
आता मला सांगा, एनर्जी शिवाय काहीतरी होऊ शकतं का? ऊर्जा, मराठी आणि हिंदी शब्द ऊर्जा, त्याचं इंग्रजी भाषांतर आहे एनर्जी. आता अनिता मॅडमनी चष्मा रिमूव्ह केला, किंवा त्याच्या आधी मी माझा चष्मा रिमूव्ह केला. हा चष्मा डोळ्यावरनं असा बाजूला साधण्यासाठी देखील हातांमध्ये ऊर्जा असणं गरजेचं आहे की नाही? येस ऑर नो? आता तुम्ही हा क्लास करायला बसला आहात, पण शरीरामध्ये आरोग्य नावाची ऊर्जा उपलब्ध आहे की तुम्ही बसू शकता 1 तास, म्हणून तुम्ही या क्लासला उपस्थित आहात. तुमच्या माइंडमध्ये काहीतरी नवीन शिकण्याची एनर्जी उपलब्ध आहे, म्हणून तुम्ही हा क्लास करताय. बरोबर की नाही? तर ही जी ऊर्जा आहे, ही जी एनर्जी आहे, सर्वत्र उपलब्ध आहे. आणि एनर्जी काय असते? नेव्हर डिस्ट्रॉइड. ही फक्त ट्रान्सफॉर्म होत असते. आणि आपल्या जीवनामध्ये काही अनारोग्याची ऊर्जा असेल, काही दुःखांची ऊर्जा असेल, काही आर्थिक अडचणींची ऊर्जा असेल, त्या ऊर्जांना सकारात्मक ऊर्जांमध्ये बदलणं, म्हणजे नकारात्मक आणि कष्टाच्या ऊर्जांना पॉझिटिव्ह ऊर्जांमध्ये बदलण्याचं काम आपली ही रेकी करत असते. ठीक आहे. आता हिला रेकीच म्हटलं पाहिजे असं काही आवश्यक आहे का? निश्चितच नाही. जपानमध्ये ही ऊर्जा रिडिस्कवर झाली, म्हणून आपण हिला रेकी म्हणतो. तर हिला चीनी भाषेमध्ये, चीनी लोक काय म्हणतात? हिला ची म्हणतात. चीनी लोक काय म्हणतात? ची म्हणतात. रशियन लोक याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. रशियन लोक काय म्हणतात? बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. आणि इंग्लिश, ब्रिटिश लोक याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात. आणि भारतामध्ये अथर्व वेदामध्ये या ऊर्जांचा उल्लेख आलेला आहे. त्यासोबतच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील या ऊर्जांचा उल्लेख आलेला आहे. आणि भारतामध्ये याला प्राण ऊर्जा म्हटली जाते. प्राणवायूची ऊर्जा, प्राण ऊर्जा, जिचं कनेक्शन आपल्यासोबत कंटिन्युअस असतं. ते कसं? आता माझ्यामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे आणि ती संपूर्ण ऍक्टिव्ह आहे, म्हणून गेल्या 4-5 तासापासून कंटिन्यू मी सेशन घेत आहे. पण जर माझ्यातली प्राण नावाची ऊर्जा थोडी डाऊन झाली, तर मग ही ऊर्जा ऍक्टिव्ह राहणार आहे का? आता जे मी तुमच्याशी बोलते, तुम्हाला वाटतंय का की माझं हे 4th-5th सेशन आहे जे मी कंटिन्युअस घेते बॅक टू बॅक? बरोबर आहे. आज 1 वाजेपासून मी इथेच बसलेली आहे आणि इथे आधी काउन्सिलिंगचे सेशन झाले, मग 2 वाजतापासून माझे क्लासेस चालू आहेत आणि आता आपलं हे सेशन चालू आहे. कोणत्या भरोश्यावर? प्राण ऊर्जा ऍक्टिव्ह आहे म्हणून. समजा क्लास घेता घेता मला काही झालं, काय होईल? प्राण नावाची ऊर्जा गायब झाली समजा, मग या देहाला इथे ठेवून फायदा आहे का? काही तासांमध्ये याचं डिस्ट्रॉय होण्याचं काम चालू होऊन जाणार. आणि प्रत्येक धर्मपंथानुसार त्या देहाला मार्ग दिला जातो. म्हणजे काय आहे? रेकी काय आहे? प्राण ऊर्जा आहे. कन्फ्युजन दूर झालं? जे तुम्ही आजपर्यंत पेपरवर रेकी बद्दल जी लोकांना भीती वाटते, जे पेपरवर टीव्हीवर ऐकलेल्या त्या रेकी शब्दामुळे, त्या रेकीशी आपला काडी मात्रही संबंध नाही. क्लिअर झाली ही गोष्ट सगळ्यांना? ईच अँड एव्हरी पर्सन, प्रत्येकाला क्लिअर झाली? त्या रेकीशी आपला संबंध नाही आहे. शिरीष सर, काही प्रश्न आहे का की क्लिअर झालाय? क्लिअर झाले म्हणून हात. ओके, चला, थँक्यू. तर बघा, त्या रेकीशी आपला संबंध नाही. आता कमलसूत्र या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख असा अथर्व वेदांमध्ये पण आहे. आता तुम्ही बघितलं असेल की आपले जे ऋषी मुनी होते ते स्पर्शाच्या माध्यमातून अनेको लोकांचे दुःख आणि कष्ट दूर करत होते. ऋषी मुनींजवळ अशा काही साधना होत्या, सिद्धी होत्या, ज्या स्पर्शाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनातले कष्ट आणि दुःख आणि आजार दूर करत होते. बघितले आपण, साधू संतांच्या गोष्टी बघितलेल्या आहेत, संतांचे चमत्कार बघितलेले आहे. काय होतं? त्यांच्याजवळ एक्स्ट्रा पॉवरफुल काहीतरी ऊर्जा होती, म्हणजेच एनर्जी होती, ज्या एनर्जीच्या बेसवर ते सगळे हे काम करत होते. बरोबर आहे? जेव्हा
भगवान बुद्धांनी बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी भिक्खू लोकांना इकडे तिकडे पाठवलं, तर ते जंगलातनं प्रवास करत असताना जर ते आजारी पडले किंवा हिंस्त्र पशूंनी त्यांच्यावर आक्रमण केलं, तर सेल्फ प्रोटेक्शनसाठी त्यांना ज्या काही ऊर्जा दिल्या होत्या, एक्स्ट्रा पॉवरफुल ऊर्जा दिल्या होत्या, म्हणजे काय, त्यांच्याजवळ देखील त्या सुरक्षितेसाठी एक्स्ट्रा पॉवरफुल अशा एनर्जी होत्या. ठीक आहे, म्हणजे एनर्जी होती म्हणजे रेकी होती. का बरं रेकी म्हणतो आपण तिला? जपान मधून आली. जसा आपल्या भारतातला योग, कोणीतरी म्हणतो का मी योग साधना करतो, आपण काय म्हणतो, मी योगाच्या क्लासला जाते किंवा मी दररोज योगा करते. वाय योगा? कारण आपल्या भारतातलं पतंजली मुनींनी सांगितलेलं योगशास्त्र विदेशात गेलं आणि विदेशातल्या लोकांनी त्याच्यावर साधना करून परत आपल्याकडे आलं आणि ते योगा म्हणून आलं. म्हणून आपण योग न करता योगा करतो. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीने ही प्राण ऊर्जा, ही एनर्जी सायन्स आपल्याच भारतातलं होतं. डॉक्टर मिकाउसू यांनी 7 वर्ष भारतामध्ये, ज्यांनी रिडिस्कवर कोणी केली ऊर्जा, रेकीचा इतिहास सांगेल तर कळेलच, डॉक्टर मिकाउसू यांनी ही ऊर्जा रिडिस्कवर केली. आणि ही रिडिस्कवर केली ती कुठे? त्यांनी 7 वर्ष भारतात राहून, कुठे राहिले ते? काशी, बनारस मध्ये त्यांनी राहिले आणि तिथे त्यांनी 7 वर्ष वेदांचा अभ्यास केला. त्याच्यानंतर भगवान बुद्धांचे काही ग्रंथांचा अभ्यास केला आणि तिथे त्यांना या ऊर्जांची ज्ञान प्राप्ती झाली. म्हणजे मेन सोर्स रेकी या ऊर्जेचा काय आहे? भारतातच आहे. पण या रेकी ऊर्जाला त्यांनी रिडिस्कवर केलं म्हणून जगामध्ये रेकी या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. आज भारतामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे जिथे MSc इन रेकी हा कोर्स चालतो. भारतामध्ये एका विद्यापीठात MSc इन रेकी हा कोर्स चालतो. तर त्याच पद्धतीने हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये रेकीचे विशेष लेक्चर्स ठेवले जातात. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील रेकीचे विशेष लेक्चर्स ठेवले जातात. मग तुम्ही जे ऐकलं असेल की रेकी फक्त ब्लॅक मॅजिक किंवा असं अनसायंटिफिक वेने वापरल्या जाते, ते पूर्णपणे काय आहे? चुकीचं आहे. रेकी ही एक पॉवरफुल पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी स्वतःचं कल्याण आणि इतरांच्या कल्याणासाठी वापरल्या जाते. आणि रेकी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे. पण रेकीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं या ऊर्जांवर ट्रस्ट असणं आणि दैनंदिन लेवलवर या ऊर्जांची प्रॅक्टिस करायची आहे. रेकी म्हणजे तुमचं एज्युकेशन, ते क्वालिफिकेशन घेतलेला तो अभ्यासक्रम नाहीये की 10वी-12वीचा अभ्यास केला आपण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जो काही अभ्यास केला आणि त्या पुस्तकांचं जीवन जगण्यासाठी कुठेच उपयोग होत नाही. सांगा बरं, इतिहासाचा किती उपयोग होतो आपल्या जीवनामध्ये, भूगोलाचा किती उपयोग होतो जीवन जगताना. पण रेकी ही जीवन जगण्याची कला आहे. जोपर्यंत दैनंदिन लेवलवर तुम्ही या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी करणार नाही, तोपर्यंत याचा बेनिफिट तुम्हाला जाणवणार नाही किंवा याचा फायदा तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी करू शकणार नाही. ओके, तर सर्व धर्मपंथीयांनी, तत्वचिंतकांनी याचं अस्तित्व मान्य केलेलं आहे आणि हिंदू संस्कृतीच्या अथर्ववेदामध्ये या रेकीचा उल्लेख आहे. ही हजारो वर्ष पुरातन पद्धती आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट विचार, ही रेकी आपल्यामध्ये आहे, अगदी आपल्या जन्मापासून आपण या ऊर्जांचा वापर करतो. पण रेकी शब्द आपल्यासाठी नवीन आहे, स्पर्शाची चिकित्सा नवीन नाहीये. का बरं? बघा, एक रडणारं बाळ कितीही रडत असेल, आठवा आता आपल्या घरचे लहान मुलं, आणि त्या रडणाऱ्या बाळाला त्याच्या आईने, मायेने जवळ घेतलं आणि तिचा स्पर्श जरी त्या बाळाला भेटला तर ते रडणारं बाळ शांत होतं. काय आहे त्या आईच्या हातांमध्ये? हीच प्राण ऊर्जा, हिलिंग पॉवर, जी त्या बाळाच्या जे काही रडण्याचं कारण आहे त्याला हील करू शकते. स्पर्शाची चिकित्सा.
कळलं? दुसरं, आपण कितीही मोठं होऊन जाऊ द्या, आपल्याला तणाव आहे, दुःख आहे, कोणीतरी जवळच्या व्यक्तीने येऊन डोक्यावरून मायेने हात फिरवला, पाठीवरून मायेने हात फिरवला, आपल्या दुःखाला कमी होतं की नाही होत? काय आहे आपल्या हातांमध्ये? द पॉवर ऑफ एनर्जी. आपलं डोकं दुखतंय, कुणीतरी आपलं डोकं चेपून दिलं, बरं वाटतं, काय हातातनं काय निघतं? पॉवर ऑफ एनर्जी, हिलिंग एनर्जी, उपचारक ऊर्जा. फक्त आपल्याला माहिती नव्हती. मग आता तुम्ही म्हणाल की ही ऊर्जा होती, मग आपल्याला आतापर्यंत आपण याचा उपयोग का नाही केला? तर आपल्याला माहिती नव्हतं हाऊ टू यूज इट. जसं डॉक्टर मिकाऊसींना देखील ही ऊर्जा आहे हे माहिती होतं, पण हाऊ टू यूज इट हे माहिती नव्हतं. आणि ते जाणून घेण्यासाठी डॉक्टर मिकाऊसींनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली जपान इथल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर. आज तिथे रेकीचं मंदिर आहे, रेकी ऊर्जेचं मंदिर, डॉक्टर मिकाऊसींचं मंदिर आहे तिथे, जिथे रेकीचा रिडिस्कवर झालं, जिथे डॉक्टर मिकाऊसींनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. आता तुम्हाला जर ही ऊर्जा परिपूर्ण जाणून घ्यायची आहे, आपल्यापैकी किती लोक आहे जे 21 दिवस घरदार सोडून अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करायला जाऊ शकतात? एक दिवसाचा उपवासच आपल्याला भारी पडते, वेळच नाही आपल्याकडे स्वतःसाठी. 21 दिवस सोडूनच द्या. 10 दिवसांच्या विपश्यनाच्या क्लासला पाठवलं तुम्हाला आणि तिथे 10 दिवस मोबाईल न वापरायला सांगितला तरी मुश्किल होऊन जाते. मग 21 दिवस ते अन्न पाणी त्यागून शक्य नाही. आता डॉक्टर मिकाऊसींची एवढी साधना होती म्हणून त्यांना 21 दिवसात ज्ञानप्राप्ती झाली. आपल्याला माहिती आहे ऋषी मुनींनी शेकडो वर्ष, भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीसाठी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. महावीर जैनांना सुद्धा ध्यान साधनेनंतरच या ऊर्जांचा लाभ झालेला आहे. मग डॉक्टर मिकाऊसींनी तर आपल्यासाठी खूप सोपं करून टाकलेलं आहे. यात एक एनर्जी एक्सचेंज ही प्रक्रिया असते, ज्याला शक्तिपात किंवा अट्युनमेंट हा शब्द वापरला जातो. तो केल्यानंतर, अगदी त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन केल्यानंतर लगेचच तुम्ही तुमच्या हातातून प्रवाहित होणाऱ्या ऊर्जांचा अनुभव पण करू शकता. सर्वसामान्य माणसांसाठी डॉक्टर मिकाऊसींनी या ऊर्जेला जरी आपल्या भारतातली होती, पण त्यांनी काही सांकेतिक चिन्ह जे आपण रेकीच्या सेकंड थर्ड लेवलला वापरतो त्यानुसार या सांकेतिक लेव्हल 1 मध्ये जे आपण रेकी शिकतो किंवा याचा अनुभव घेणार आहे, याची ऊर्जा आपली मात्र 10% असते. लेव्हल 2च्या शक्तिपातानंतर प्रत्येक लेव्हलला वेगळा शक्तिपात करावा लागतो. लेव्हल 1चा शक्तिपात झाल्याशिवाय लेव्हल 2चा शक्तिपात करू शकत नाही. लेव्हल 2चा झाल्याशिवाय रेकी मास्टर लेव्हलचा शक्तिपात करू शकत नाही. आणि मास्टर लेव्हलचा झाल्यानंतर ज्या लोकांना ट्रेनर बनायचं माझ्यासारखं, त्यांचा वेगळा शक्तिपात होत असतो. पण एकानंतर एक करावं लागतं, घाई करायची नसते. आणि हा शक्तिपात झाल्यानंतर एक ऍक्टिव्हेशन प्रोसेस असते, जिथे तुम्ही प्रॅक्टिकली या ऊर्जांचा अनुभव करणार आहे. लेव्हल 1चे सगळे प्रॅक्टिकल आपण या 10 दिवसांमध्ये करणार आहे. तुमचा शक्तिपात झाल्यानंतर, तुमच्या शक्तिपातानंतर तुम्ही या ऊर्जांचा अनुभव देखील घेणार आहे. ठीक आहे, तर रेकी काय आहे कळलं? द पॉवर ऑफ हिलिंग. आपल्या हातातनं प्रवाहित होणाऱ्या ऊर्जांचा वापर स्वतःच्या उपचारासाठी आणि दुसऱ्यांच्या उपचारासाठी आपण करू शकतो. ही रेकी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर समाधानाचं काम ही रेकी ऊर्जा करत असते. ठीक आहे, तर आता आपण रेकी काय आहे जाणून घेतलं. आता आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल जाणून घेऊ. त्यानंतर रेकीचा इतिहास मी समजून सांगणार. कारण जोपर्यंत आपण हे रेकीचे 5 तत्व अनुसरणार नाही, तोपर्यंत रेकीचा लाभ नुसतं शिकून फायदा होणार नाही. आलं का लक्षात? जोपर्यंत आपण या रेकी ऊर्जांचा वापर करायचा आहे, तर 5 प्रिन्सिपल, जे रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आपण आता डिस्कस करणार आहे,
ते जोपर्यंत तुम्ही आचरणात आणणार नाही तोपर्यंत याचं बेनिफिट होणार नाही. आता पहिली गोष्ट बघा, आपल्या आयुष्याला 24 आवर्स मध्ये आणायचं आहे. किती? 24 तास. उत्तम आरोग्यासाठी आपल्याला 7-8 तास झोप घ्यायची आहे. त्याच्यानंतर व्यायाम आणि हे बाकीच्या सेल्फ ऍक्टिव्हिटी, सेल्फ डेव्हलपमेंटच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत याच्यासाठी आपले 10 तास जातात. उरले किती तास? 14 तास. 14 तास किंवा 16 तास, तेही 2 तास आपण पकडून घेऊ तिकडचे सेल्फ ऍक्टिव्हिटी वाले. 16 तास दररोज आपल्याला या रेकीच्या 5 तत्वांचा वापर करायचा. केवळ आज के दिन. काय म्हणायचं आपल्याला? केवळ आज के दिन. क्यों? माहिती नाही ना उद्या आपण जागा होऊ की नाही हो, गॅरंटी आहे का? पण आज आपण जागा झालो आहे, इसलिए केवल आज के दिन मुझे रेकी के इन 5 तत्वों का इस्तेमाल मेरे जीवन में करना, ओनली फॉर टुडे. ओके, जाणून घ्यायचे रेकीचे 5 तत्व काय आहेत. चला, सो रेकीचं पहिलं तत्व जे आहे, केवल आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या नहीं करूंगी. मला सांगा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये खूप काही दुःख असतील, कष्ट असतील, वेदना असतील आणि त्याला कारण काही पण असतील. कारण काही असू शकतात आपल्या जीवनातील कष्टांना, दुःखांना. आणि आजपर्यंत आपण बऱ्याच वर्षांपासून चिंता करत असाल त्या कारणांसाठी. चिंता करून एकतरी प्रॉब्लेम जीवनातला सॉल्व्ह झालेला आहे का? सांगा अनिता कुलकर्णी मॅडम, तुमच्या जीवनात जर एखादा तणाव असेल आणि त्याला तुम्ही रोज चिंता करत बसला, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? नाही, अजिबातच नाही होते. मग आज चिंता करून प्रॉब्लेम वाढतात उलट. म्हणजेच काय आहे आजचा जो दिवस? सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगितलं दिवस 2 रिझन आपल्या आयुष्याला सेलिब्रेशन साठी. फर्स्ट रिझन काय आहे की थँक्यू सो मच गॉड की तुम्हाला आज जागा केलं आणि माझ्यासोबत माझ्या परिवारालाही जागा केलं. दिस इज द ओनली वन रिझन. आजच्या दिवसाला आनंदात जगण्यासाठी काफी है. उसमें भी 8 घंटे हमारे सोने में जाने वाले. 16 तास या 5 तत्वांना फॉलो करायचं आहे. तर 16 तास मी कुठल्याही प्रकारे काही चिंता करणार नाही. रेकीचं पहिलं तत्व काय आहे? डॉक्टर मिकाओसूंनी सांगितलेलं, आज के दिन इन 16 घंटे जो मुझे मिले हैं मेरे परिवार के साथ खुशहाली से बिताने के लिए कुछ भी हो जाए मैं चिंता नहीं करूंगी या नहीं करूंगा. मग दुसरं तत्व काय आहे आपलं रेकीचं? केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. 2 गोष्ट मी तुम्हाला सांगते. 2 गोष्टी मी आता तुम्हाला सांगते, थोडं ऐका. एक खूप चांगलं कुटुंब होतं. रिअल स्टोरी आमच्या शहरात घडलेली आहे. झाले 3-1 वर्ष या गोष्टीला. तर खूप चांगलं कुटुंब होतं. पती पत्नी, 2 मुलं. पत्नी हाऊसवाईफ होती. 2 मुलं छान शाळेत जात होते. स्वतःचं घर होतं. पती नियमित घरी व्यवस्थित येऊन, त्या घरचा नियम होता संध्याकाळी सगळेजण एकत्रित जेवणं. काय नियम होता त्या घराचा? संध्याकाळी सगळ्यांनी एकत्रित जेवणं हा त्या कुटुंबाचा नियम होता. काय झालं, एक दिवस संध्याकाळी सगळेजण जेवायला बसले, ताटं वाढले होते आणि त्या दिवशी कदाचित त्या पतीला बाहेरून काही तणाव असेल, कामाचं ओझं असेल आणि नेमकं त्या दिवशी भाजीत तिखट किमट जास्त झालेलं होतं. पतीने त्याच्यावर बोलले. पत्नीने वाद घातला. पतीचा राग वाढला, कारण ऑलरेडी बाहेरचा काहीतरी तणाव डोक्यात घेऊन आलेला होता आणि 2-4 शब्दात इतका वाद वाढला की एका क्षणात त्या पतीने पत्नीचा गळा आवळला. पुढच्या 2 मिनिटांमध्ये पत्नी गतप्राण झाली. तिचा प्राण जातात पती शुद्धीवर आला, पण तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. तिचा जीव गेलेला होता. त्याला पश्चाताप झाला. त्याने स्वतःहून जाऊन पोलिसांना
बोलवून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मुलं अनाथ झाली आणि तो जेलमध्ये गेला. पत्नी देवाघरी गेली आणि एका वेळच्या क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. दुसरी गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. एक नर्सरीतला मुलगा घरी आल्यावर सगळ्यात पहिले आईला शोधतो. तुम्हाला माहिती आहे की नवीन नवीन तुम्ही मुलांना शाळेत टाकता, तो धावत धावत येऊन घरी आला शाळेतून की पहिले बॅग फेकली की आईला शोधतो, आई कुठे, आई कुठे. असाच एक नर्सरीतला मुलगा घरी आला शाळेतनं आणि आईला शोधायला लागला. त्यावेळेस आई भांडी घासत होती आणि तिच्या हातात सांडशी होती. त्याच दिवशी आईनी नवीन बोंजानाचा कपाचा सेट घरी आणलेला होता. मुलाला ते माहिती नव्हतं. आईने तो कपांचा सेट डायनिंग वर काढून ठेवलेला होता. तो मुलगा धावत आई आई करत आला. त्याला फक्त आईला बघायची ओढ होती आणि त्याच्या हातून चुकून तो कपांचा सेट पडला. आईला पाठमोरी होती. भांडे पडल्याचा आवाज आला आणि आईचं लक्ष, त्यावेळेस तिचा राग अनावर झाला. तिचं फक्त पोकच होता, कपत उठले आणि तिने त्या रागाच्या भारात हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली. ती सांडशी मुलाच्या डोळ्यात बसली आणि मुलाचा एक डोळा कायमचा निकामी झाला. खरंच त्या आईला मुलाला आयुष्यभराचं अंधत्व आणायचं होतं का? किंवा त्या माणसाला आपल्या पत्नीला गतप्राण करायचं होतं का? या ज्या दोन्ही घटना घडल्या त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये क्रोधावर नियंत्रण नाही ठेवता आलं, म्हणूनच घटना घडल्या. आणि म्हणून लक्षात घ्या, व्यक्ती महत्वाचा असेल, चुकांना विसरा. आणि चुकांनाच बाळगायचं असेल जवळ, तर व्यक्तीला विसरावं लागतं. कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे. आणि म्हणून केवळ आज के दिन माझी क्रोध नाही करणार, मला राग नाही करायचा. कारण बघा, आता राग कमी कसा करायचा? मी तर सांगितलं तुम्हाला राग करू नका, पण ह्या रागाला कमी कसं करायचं? लक्षात घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. त्याच्यावर जे आपण रिॲक्शन देतो ना, प्रॉब्लेम तिथून सुरू होतात. आता जर मला कोणी म्हटलं काय मूर्ख आहे, रोज बडबड बडबड चालू राहते, असं जर मला कोणी म्हटलं, किंवा काय गाढवासारखं गाढवपणा चालू आहे असं जर कोणी म्हटलं, तर त्यांच्या मूर्ख किंवा गाढव शब्दांनी मी मूर्ख किंवा गाढव होणार आहे का? ते शब्द त्यांच्या मुखात आलेले आहे, पण मी मूर्ख किंवा गाढव केव्हा होईल? असं कसं मी रोज हजारो लोकांना ट्रेनिंग देते आणि हे मूर्ख आणि गाढव म्हणणारे कोण आहे? अशी जर माझी ऍक्शन झाली म्हणजे त्यांचे शब्द मी एक्सेप्ट केले आणि मग मात्र मी मूर्ख किंवा गाढव आहे. विचार करा, आपल्या जीवनामध्ये असे किती प्रसंग आपण टाळू शकतो? त्याच्या मुखातनं आपल्या कानापर्यंत आलेले शब्द स्वीकारायचे की त्या शब्दांचा अस्वीकार करायचा? कुणाच्या हातात आहे? जर एवढी एक कॅपॅसिटी आपण आपल्यामध्ये निर्माण केली तर किती वाद टळतील. आणि किती अशा ज्या मी दोन घटना तुम्हाला सांगितलं की वर्तमानाच्या क्षणांमध्ये क्रोधावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे ज्या दोन भयानक घटना तुम्हाला आता सांगितल्या, अशा कितीतरी घटना थांबू शकतात. कारण कुठलाही व्यक्ती खुनी नसतो. त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये त्याचा स्वतःवरचा ताबा जातो, नियंत्रण जातो आणि खुनी होण्याचा ठपका त्याच्या माथी पडतो आणि त्याच्या सोबत अख्खं एक कुटुंब उद्ध्वस्त. का बरं? भावनांवर कंट्रोल ठेवण्याची गरज आहे. आता 4 महिन्या आधीची गोष्ट आहे. एका मुलांनी म्हणजे आईंनी म्हटलं की आज तुला मोबाईल देणार नाही असं म्हटलं त्या मुलाला आणि ती मोबाईल घेऊन बाहेर निघाली. तो मुलगा घरी एकटा होता. वापस आला तेव्हा त्यांनी आईला अक्षरशः त्या मोबाईलसाठी
रागाच्या भरात, कारण एकटा होता, त्याचा विचारांमध्ये राग वाढलेला होता आई घरी येईपर्यंत. आणि त्यांनी आई आल्या आल्या आईला ढकललं. आईचं डोकं भिंतीवर आदळलं गेलं. 7 दिवस आई हॉस्पिटलला होती. 8व्या दिवशी आई गतप्राण झाली. खरंच त्या मुलाचा भावना जर व्यवस्थित पॉझिटिव्ह वेने आल्या असत्या, अशा घटना घडल्या असत्या का? क्रोध, एका क्षणाचा क्रोध सगळं काही संपवू शकतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक मंत्र देते आहे. जर राग आला तर काय करायचं, क्रोध आला तर काय करायचं? नाभी, आपल्या सगळ्या भावनांची मणिपूर चक्रापासून निर्मिती होते. तर नाभीच्या जवळ कट कट कट, डिलीट 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 हा शब्द 3-3 वेळा म्हणायचा. कट कट कट, डिलीट 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 करून बघा. फक्त काय करायचं असतं, ती जी वर्तमानातली परिस्थिती आहे ना, त्याला जी आपण ऍक्शन देतो, त्याला फक्त थोडासा पॉजची गरज असते. जी घटना घडली, ऍक्शन देण्याच्या आधी आजपासून जीवनामध्ये तो थोडासा पॉज निर्माण करायला शिका. ज्या क्षणी तो पॉज तुम्ही क्रिएट करू शकाल, त्या क्षणी पुढची जी घटना कदाचित नकारात्मक होऊ शकते, किंवा जिला रिव्हर्स ऍक्शन देता येऊ शकत नाही, एवढी बिकट असू शकते, त्या घटनेला आपण तेवढ्याशा पॉज मुळे थांबवू शकतो. माझा मुलगा नेहमी म्हणतो की आई तू बोलता बोलता अचानक थांबून का जाते? त्याला कळत नाही की आय एम टेकिंग दॅट पॉज. मी तो पॉज घेत असते. कारण तो पॉज जर घेता नाही आला तर मग शब्दांनी शब्द वाढतो. शब्द वाढले की वाद होतात. वाद वाढला की भांडण होतात. भांडण वाढले की अजून पुढचे प्रकार होतात. सुरुवातीलाच पॉज घेता आला तर एक एक करून पुढचे होणारे प्रकार सहजतेने थांबवता येतात. आणि जीवन कशासाठी जगायचं आपल्याला? टू क्रिएट इनर लेवल स्माइल, अंदर से खुश हो. इस अवस्था में हमारा हर जीवन होना चाहिए, हर पल, हर क्षण. त्या अवस्थेत जेव्हा आपण जगायला लागू तेव्हा जीवन अधिक सुंदर होणार आहे. रेकीचं तिसरं तत्व, ईमानदारी से अपने उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगी. ईमानदारी से म्हणजे काय? आता काही माझ्या मैत्रिणी म्हणतील आम्ही तर घरीच असतो, किंवा रिटायर्ड झालेले म्हणतील की आम्ही तर घरीच असतो, आता कुठून ईमानदारी से उपजीविका के साधन जुटाएंगे. इथे अर्थ तो आहे की जेही तुम्ही काम करताय, समजा माझी मैत्रीण आता इथून जाऊन संध्याकाळी स्वयंपाकाला लागेल, तर तो भाव असला पाहिजे की उदर भरण नव्हे हे जाणे जे यज्ञ कर्म, यातून मी माझ्या कुटुंबाला आरोग्य देणार आहे, मी माझ्या कुटुंबाला संस्कार देणार आहे, मी माझ्या कुटुंबाला सकारात्मक ऊर्जा देणार आहे. या भावनेने जर घरातला स्वयंपाक झाला तर तिथे आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होणार आहे. बरोबर? आपोआप तिथे सकारात्मक ऊर्जा तयार होणार आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा क्रिएट होणार आहे. पण काय आज अजून स्वयंपाक करायचा आहे, बाई आलेली नाहीये, आता काय करायचं? जरी तुम्ही स्वयंपाक केला पण त्याची एनर्जी मात्र बदललेली असेल. आणि म्हणून जे काही काम, जी कुठली जबाबदारी, ऑफिसमध्ये जायचंय, विचार करा तुमच्या पगारातनं आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो, आणि त्याच कामाचा जर आपण कंटाळा करून, बघा जर ते काम आवडीने केलं तर अधिक फास्ट होणार आहे, तुम्हाला माहिती आहे, काही सांगायची गरज नाहीये. पण आपण ते काम इतकं कंटाळवाणे आणि त्रासदायक करतो की मग सगळंच बाजूला राहून जातं. आणि म्हणून कुठलंही काम करत असताना त्याला काम म्हणून करू नका, त्याला सकारात्मकतेची ऍक्शन द्या, पॉझिटिव्हिटीची ऍक्शन द्या. ते कामही खूप सुंदर होऊन जाणार. त्यानंतर चौथं रेकीचा नियम, सिद्धांत, तत्व, अपने माता पिता, अध्यापक तथा बड़े बूढ़ों का सम्मान करूंगा या करूंगा. अपने माता पिता, आज जर आई वडील आपल्यापासून लांब राहत असतील, एक फोन तरी करावं त्यांना. ते तुमच्या एका शब्दाची वाट बघत आहे, तुमची बोलण्याची वाट बघत आहे.
कधी एखादा गरजू ज्येष्ठ दिसला त्याची मदत करा. आपले गुरु ज्याच्या शब्दांनी कृतींनी एकदा तरी आपल्याला काहीतरी फायदा झाला असेल, एक क्षण तरी आपला आनंदात गेला असेल, से थँक्यू टू देम. आपले आई वडील नसते तर आपलं जीवन नसतं. से थँक्यू टू देम. आणि रेकीचं 5वं तत्व आहे ते म्हणजे सभी चेतन अवचेतन वस्तू के प्रति थैंकफुलनेस असायला पाहिजे. सभी चेतन और अवचेतन वस्तू के प्रति थँक्यू. इथे प्रश्न आहे, सगळेजण चप्पल बूट घालता का? चप्पल बूट सँडल स्लीपर काहीतरी घालता सगळेजण? फक्त मी 1 मिनिटासाठी चॅट बॉक्स ओपन करते. येस ऑर नो टाईप करा. मी चॅट बॉक्स बंद केला होता. ओके, घालताय का चप्पल बूट सगळेजण? टाईप इन चॅट बॉक्स. ओके, चला सगळेच जण घालतात वाटतं. छान. किती लोकांनी आतापर्यंत त्या चप्पलला किंवा बूटला सँडलला थँक्यू म्हटलंय? त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा. किती लोकांनी त्या चप्पलला बूटाला सँडलला थँक्यू म्हटलंय? आता जे लोक रिपीट करतात आहे त्यांनी मी टाईप केलाय, कारण मागच्या बॅच मध्ये सांगितला होता हा विषय. मोस्टली आपण कधीच त्या चप्पल किंवा बुटाला थँक्यू म्हटलेलं नाहीये. थोडासा विचार करा. फक्त चपलेबद्दल बोलतोय आपण. थोडासा विचार करा, फक्त चपलेबद्दल बोलतोय. आजपर्यंत आपण अशा किती चपला तोडल्या? त्या आपल्यासाठी बनल्या, आपल्यासाठी झिजल्या, आपल्यासाठी तुटल्या, आपल्यासाठी त्यांचं अस्तित्व संपलं. कधी पायाला काटा बोचला तर तो सगळ्यात पहिले चपलेला बोचला. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तरच तो आपल्या पायापर्यंत पोचला. आलं लक्षात? जर का आपल्या पायाला काटा बोचला तर तो त्या चपलेच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तरच तो आपल्या पायापर्यंत पोचला. उन्हाचे चटके त्या चपलेने सहन केले. पावसाळ्यातला चिखलही तिने सोसला, थंडी पण तिने सोसली. आपण आतापर्यंत असंख्य चप्पल बूट सँडल तोडले, पण साधा थँक्यू त्या चपलेला आपण कधी म्हटलं नाही. अशा कितीतरी वस्तू आहेत ज्या दैनंदिन लेवल मध्ये आपण वापरतो, ज्या घरात आपण राहतो. लक्षात घ्या, तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे, विसरू नका. तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे का? अहो, भाड्याच्या घरात राहत असाल, एका खोलीत राहत असाल, किंवा स्वतःचं घर असेल, फ्लॅट असेल. आता बघा, जो बंगल्यात राहतो ते कुणाचं स्वप्न आहे? 1 BHK 2 BHK फ्लॅट मध्ये राहणाऱ्याचं. कधीतरी आसमान भी मेरा हो. फ्लॅट मध्ये आसमान मेरा नाही रहता, छत भी मेरा, जमीन भी ना मेरी है ना आसमान भी मेरा है, लटकले असतो आपण. स्वतःचं माझं घर असावं असं स्वप्न असतं. ज्याचा 1 BHK फ्लॅट असेल त्याचं स्वप्न कोण बघतं? जो एका खोलीच्या भाड्याच्या रूम मध्ये राहून राहिलाय. म्हणजे ते पण कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. आणि जे एका खोलीच्या भाड्याच्या खोलीत राहत असेल, रोज रात्री उघड्यावर झोपणारा तो, त्यालाही वाटतं की हे शरीर एका ठिकाणी विसावण्यासाठी एक रूमचं माझं घर असावं. म्हणजे आजपासून लक्षात घ्या, तुम्ही जे जीवन जगताय ते 100% कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. तुमच्यासारखं जीवन असावं ते कुणाचं तरी स्वप्न नाहीये का? आज सायकल चालवणारा 2 व्हीलरचं स्वप्न पाहतो, 2 व्हीलरवर 4 व्हीलरचं स्वप्न पाहतो, ज्याच्याकडे साधी 4 व्हीलर आहे तो अजून ब्रँडेड गाड्यांचं स्वप्न पाहतो.
आणि पायी चालणारा सायकलचं स्वप्न पाहतो. मी एक सुंदर चित्र फेसबुकवर बघितलं होतं, इमेज होती, फोटो होता तो एका मुलाचा, ज्याला गुडघ्यापासनं खाली पाय नव्हते, मांडीपर्यंतच त्याचे पाय होते आणि त्यांनी चॉकनी 2 पाय काढले होते स्वतःसाठी. त्यांनी चॉकनी 2 पाय काढले होते स्वतःसाठी. विचार करा, ते जे स्वप्न पूर्ण बघतोय ते पूर्ण होऊ शकतं का हो? मग आज देवानी आपल्याला सुंदर हात दिले आहे, जे काम करतात आहे, दोन्ही पाय दिलेले आहेत ज्याच्यावर आपण उभं राहू शकतो, चालू शकतो, दोन्ही डोळ्यांनी पाहू शकतो, कानांनी ऐकू शकतो, आपल्या नाकाचा श्वास चालू आहे, तोंडाने बोलू शकतो, आपल्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन व्यवस्थित काम करतो आहे. आपण स्वतःला तरी कधी थँक्यू म्हटलंय का? जस्ट से थँक्यू. आणि म्हणून आजपासून नवा एक विचार आपल्या मनामध्ये टाकायचा आहे, तो म्हणजे जो भी मेरे जिंदगी में है, ते कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे, नाही हो त्याच्याकडे, ते आपल्याकडे आहे. त्याच्यापेक्षा भाग्यवान आपण आहे, म्हणून आपल्या भाग्याला पोसणं बंद करायचं आहे. जे आपण रडारड करतो की मेरे पास ये कमी आहे, वो कमी आहे, आज एक नवी लिस्ट बनवायची की माझ्याजवळ काय काय चांगलं आहे. आजचा होमवर्क काय राहणार आहे, माझ्याजवळ काय काय चांगलं आहे थोडा विचार करा. असेल ना घरी रोज भांडणं करणारी, पण तेवढीच काळजी घेणारी जोडीदार आहे हो तुमच्या बाजूला. जरा चौकातल्या त्या कट्ट्यावर रिटायर्ड आणि एकाकी जीवन जगणाऱ्या आजोबाला जाऊन विचारा, का हो आजी असेपर्यंत तुमचं आयुष्य कसं होतं? आज 2 वेळच्या जेवणासाठी पैसा जरी आहे खिशात, तरी कोणीतरी ताट वाढून द्यावं याची वाट बघत आहे, पण तेही मिळत नाहीये. असेल रोज कटकट करणारा जोडीदार, पण त्या एकाकी सिंगल पॅरेंट किंवा विधवेचं आयुष्य जगणाऱ्या महिलेला विचारा की जोडीदाराचं जीवनात असणं काय होतं, आणि मग कंप्लेंट करा. कारण कंप्लेंट या न संपणाऱ्या आहे, पण प्रत्येक गोष्टीला कंप्लेशन पर्यंत. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अधिक आनंदाने जगा. कसंही जगला तरी आयुष्य संपणार आहे, म्हणून आनंदाने जगायचंय. आणि म्हणून सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंच्या प्रती मनामध्ये थँकफुलची भावना असणं गरजेचं आहे. थँक्यू. आज लिस्ट करा की तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे. किती लोक तुमच्या स्वप्नातलं जीवन जगत, म्हणजे त्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगून राहिले, हा प्रश्न स्वतःला विचारा. हातांना थँक्यू म्हणायचं की कशा पद्धतीने करा बरं स्वतःच थोडस, की यस थँक्यू, मी जिवंत आहे, माझ्या प्राण ऊर्जेला थँक्यू. ऍक्शन द्या, कारण ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. फक्त आणि फक्त तुमचे ऍक्शन्स तुमचं जीवन बदलू शकतं, तुमच्या जीवनाला अधिक पॉझिटिव्हिटी आणि अधिक आनंदाशी जोडू शकतं. सो कोण कोण इथून पुढे या 5 तत्वांना आपल्या जीवनात अनुसरण्याचा प्रयत्न करणार आहे? सो yes, I am committed to change my life in positivity. Yes, I am committed to change my life in positivity. ऊर्जा आपल्यामध्ये आणायची. कसं आहे ना, इथे 10 दिवस रोज वेळ काढून बसालही, पण त्याच्याने फायदा नाही होणार आहे. ज्या गोष्टी आपण रोज शिकतोय त्याला टप्प्याटप्प्याने जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अनुसरण करणार आहे, फायदा आनंद हा त्यातून होणार आहे. लिटरली सांगते, माझी 1 तासाची अपॉइंटमेंट घेण्यासाठी लोक किती पैसे द्यायला तयार आहे, पण माझ्या डोक्यात एक वेळ आहे की दर महिन्याला 20 तास, विचार करा 3000 गुणिले 20 तास किती होतात, ते मी एक्स्ट्रा अर्न करू शकते. किंवा रेकीची मी पेड बॅच घेऊ शकते, पण का घेत नाहीये? मला माहितीये की कसंही जगलं तरी आयुष्य संपणार आहे, आणि ज्या रेकीने मला भरभरून दिलं ती उरलेल्या आयुष्यात लोकांच्या जीवनात ही रेकी वाटायची आहे, एवढं स्वप्न मी पाहते. आणि म्हणून हा माझा प्रयत्न आहे
आज इथपर्यंत आलात आहे, तर मी सगळ्यांना हेच म्हणते की ऍटलिस्ट माझी परीक्षा घेण्यासाठी देखील, की मॅडम म्हणतात आहे तर खरंच या गोष्टी घडतात का, हे अनुभव करण्यासाठी तरी रेकीची प्रॅक्टिस करा. ज्या गोष्टी मी सांगते, कारण बुवाचं प्रवचन किती ऐकलं तरी काही फायदा होत नाही. आपण भागवतात जातात, मस्त मान डोलवून डोलवून आपण ऐकतो, वा किती छान बुवाने भाषण सांगितलं. घरी रस्त्यात निघाला, अरे तिची सासू ना अशी करते, माझी सून ना अशी करते, उससे फरक नाही पडता. तुमच्या फक्त ऍक्शन्स तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणत असते. सो यहाँ तक आया हो तर जबरदस्ती मी म्हणते म्हणून प्रॅक्टिस चालू करा. कमिटमेंट खूप महत्वाचं. बघा, पहिल्या दिवशी 330 लोक होते, पण जबाबदारी घ्यायला सांगत आहे मी, तर मग फक्त बुवा ऐकायला यायचं नाही. आज संख्या किती आपली 262 आहे सध्याच्या घडी, कारण कमिटमेंट संपतं. सो यू हॅव टू कमिटमेंट. ओके, काय म्हणता अनिता मॅडम, बोला. स्माइल इव्हिनिंग मॅम. आजच्या शुभदिनी तुम्हाला शिक्षक दिनाच्या माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा. तुमच्यासारखे गुरु मिळणे हे आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला. आणि तुमच्याकडून जे काही ऐकायला मिळतंय ते असं वाटतं कंटिन्यू ऐकतच राहावं. मी प्रत्येक बॅच अटेंड करून तुमचे जे कानावर शब्द पडतात तेवढे घ्यायचा प्रयत्न करते. आणि अशीच साथ तुमच्या आमच्या सोबत राहू देत. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू देत. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वामी समर्थ. थँक्यू मॅम. मी फक्त माध्यम आहे. त्या क्रिएटरनी जी जबाबदारी, लिटरली सांगते, या गुरुपौर्णिमेचं जे आता जी मागे गुरुपौर्णिमा झाली, माझ्या झूमची कॅपॅसिटी 500ची आहे, आणि त्या दिवशी 500 लोक फुल होऊन खूप लोक वेटिंगवर राहिले. काही लोकांनी माझं मागच्या वर्षीचं युट्यूबवरनं काढून मेडिटेशन केलं. हो हो मॅम. आणि त्याचा एक्सपिरियन्स व्हिडिओ असेल युट्यूबवर, तो बघा, अवश्य बघा, थोडाफार तरी बघा. त्या गुरुपौर्णिमेचा अनुभव जो लोकांनी शेअर केला, त्यावेळेस माझे डोळे इतके भरून आले. आणि क्लास संपला आणि मी स्वामींच्या फोटो समोर जाऊन उभी राहिली आणि फक्त दोन्ही हात जोडून स्वामींना एकच प्रार्थना केली की तू जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ना, ती पेलण्याची शक्ती मला दे, आणि याच पद्धतीने कार्य करण्याची ताकद मला दे. आणि त्याच प्रेरणेने, त्याच शक्तीने माझं हे कार्य निरंतर चालू आहे. मी माझ्या बाकी सेकंड थर्ड लेवलच्या बॅचला एखाद वेळेस वेळ पडली तर सुट्टी देऊन देते. काही इमर्जन्सी कारण असलं तर माझे विद्यार्थी समजून घेतात, पण मी प्रयत्न करते की या बॅचला कधी सुट्टी नाही झाली पाहिजे. कारण हे शिकत असताना तुमची कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी खूप महत्वाचं असतं. कालही माझ्या बाकीच्या 2 बॅचेसला सुट्टी झाली, कारण माझ्या मुलाच्या ऍडमिशन साठी मी बाहेर गेलेली होती. पण मी लगेच आल्यानंतर सेकंड लेवल आणि फर्स्ट लेवल 2 बॅच 4:20 ला मी पोहोचली आणि 10 मिनिटात मी बॅच सुरू केली. हे माझं कमिटमेंट आहे. मी युनिव्हर्स सोबत केलेलं, स्वामींसोबत केलेलं, की जे जबाबदारी माझ्यावर आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने मला पुढे नेता यावी. आपला शक्तिपात शनिवारी पहाटे 5:15 ला होणार आहे या लेवल 1च्या बॅचचा. ठीक आहे, त्याचे डिटेल्स मी उद्याच्या क्लासमध्ये सांगणार आहे. सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट आजच्या सेशन बद्दल कोणाचं काही बोलायचं आहे? कांचन चौधरी मॅडम, बोला. येस, नमस्कार मॅडम. नमस्कार. आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. आजपर्यंत एवढे गुरु लाभले, त्यांच्याकडनं खूप काही छान शिकायला मिळालं. पण तुम्ही जे गुरु लाभला आहात मला, म्हणजे मला राग खूप यायचा मॅडम, पण आता राग करणं, मी अगदी राग म्हणजे काय मी विसरून गेले. राग अजिबात येणार नाही मला आता, आणि नेहमी माझ्यामध्ये सकारात्मक भावनाच राहणार आहे. तुमच्यासारखे शिक्षक मिळाल्यामुळे माझ्यामध्ये खूप बदल झालाय मॅडम. आय एम सो हॅपी, आय एम सो लकी पर्सन, आय एम द बेस्ट मॅन. खूप छान वाटतंय मॅडम तुमचं सेशन अटेंड करून. खूप बदल झालाय माझ्यामध्ये, आणि असाच बदल मी आयुष्यभर टिकवून ठेवणार आहे मॅडम. आणि माझ्या माणसांना जपत राहणार आहे. किती कसेही असले तरी माझी माणसंही मी जपणार आहे. खूप छान वाटलं मॅडम, तुमच्यासारखे गुरु मला लाभले. थँक्यू. सुनील सर.
सुनील सर अनम्यूट करा. उज्ज्वला राणे. माईक ऑन करा मॅडम. उज्ज्वला मॅडम माईक हॅलो. ऑन करा. हा हो बोला. हो, केला. टीचर डेच्या शुभेच्छा तुम्हाला. आज मी तुम्हाला एक छान व्हिडिओ पाठवला आहे आणि आजचा माझा एक्सपिरियन्स सांगते मॅडम या व्हर्टेक्सचा. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला 10 मिनिटांनी. उद्या उपवास आहे म्हणून मी देवांना फुलं घ्यायला गेली आणि मी फुलं घ्यायला उभी असताना मागून एका माणसाने एवढं जोरात डॅश केलं ना मला, तर माझ्या बरोबर 2 लोक पडली तिथे. मी तर उभी होती माझी माझी फुलं घ्यायला, पण मी जातानाच गाडीवरती मला ते चोकुरे सेकी टाकायची सवय झालेली आहे आता. आणि तुम्ही एंजलचं सांगितले असल्यामुळे ते पण एक असतं. माझ्या बरोबर जी 2 लोक पडली, तुम्ही इमॅजिन नाही करणार मॅडम. त्यांना खूप लागलं, खरंच खूप लागलं. मला काहीही लागलं नाही. मी आल्या आल्या आधी देवाला पण थँक्स म्हटले आणि तुमचे थँक्स म्हटले की खरोखर म्हणजे आज माझ्या पाठीशी काहीतरी होतं म्हणून हे झालं. नाही तर माझी गाडी जर आता खाली बघाल ना मॅडम, तर हे पण बोलला मेकॅनिक भरपूर खर्च आहे तुमच्या गाडीला, कारण सगळं डॅमेज झालेलं आहे माझ्या गाडीचं. पण मला स्वतःला काहीही झालं नाही आज. म्हणजे हे खरंच म्हणजे एकदम माझा मोठा आज अनुभव आला या बाबतीमध्ये. मेडिटेशन माझं चालूच असतं मॅडम, म्हणजे ते मी मिस नाही करत कधीच. आणि हे तुमचीच हे आहे हे आम्हाला, की त्याच्यामुळे आम्ही या योग्य त्या मार्गावर योग्य एज मध्ये आलेलो आहे आम्ही अगदी. छान. त्याच्यामुळे थँक्स. थँक्यू. गणेश सर. हॅलो. हा बोला सर. सुनील सर बोला. हॅपी टीचर्स डे मॅम. थँक्यू व्हेरी मच. मॅम मला या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारायचा होता हा बोला. की मी मागाशी डिस्टन्स सिलिंग देत असताना मधातच थोडं एक अर्जंट काम आलं आणि मी डिस्टन्स सिलिंगचं ते अर्ध सर पूजा झाल्यानंतर त्यासाठी ना एक क्लास हा संपल्यावर फोन करा, कारण या लेवल मध्ये कोणाला डिस्टन्स सिलिंग माहिती नाहीये. तर त्यासाठीच मी फोन केला होता मॅम. तर मला फोन करा, कारण रे आता क्लास संपल्यावर फोन करा, रे मी सांगते तुम्हाला. येस मॅम. ओके ओके. सो थँक्यू मॅम. ओके. गणेश सर अनम्यूट करा. हा बोला सर. नमस्कार मॅडम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मॅडम, आपण काही गोष्टी आकर्षित करत असतो ना, ते खरोखर घडत असतं. मग ते अनुभवतो मी, कारण मी 7 चक्रांचा केलंय अगोदर. पण मला वाटत होतं कुठेतरी रेकी करावी, आपण रेकीचं प्रशिक्षण घ्यावं. आणि माझ्या आयुष्यात तुम्ही आलेलं आहे. ते स्वामींची कृपा म्हणावी, युनिव्हर्सची कृपा म्हणावी, मला नाही समजत, पण ते घडलं. मी ते आकर्षित केलं होतं आणि ते घडलं. आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत, समजायला मिळत आहेत. आज तुम्ही जे 5 प्रिन्सिपल सांगितले, त्याच्यातले 3 तर मी करतो. चिंता कधीच नाही करत. चिंता का नाही करत म्हणून सांग. मी आता जॉबलेस आहे. मला तरी टेन्शन नाही येत, कारण होणार आहे. करणारा करतोय माझं, मला काही इश्यू नाही त्याचा. आणि माझं घडतंय, चाललंय आयुष्य, त्याच्यात काही इश्यू नाही. आणि राग मला शक्यतो येत नाही. इमानदारीनेच मी सगळं कमवलंय आजपर्यंत. मला अशा ऑपॉर्च्युनिटी आल्यात की लोकांनी दाखवल्या, त्याच्यात पैसे सांग, त्याला हे करू शकतो, ते करू शकतो. पण स्वामींनी मला अडवलं त्या ठिकाणी. नाही, ते नाही करायचं, हे गोष्टी तुझ्या याच्यात नाही आहे. ते अडवलं, मी त्या पुढे गेलो पण नाही. मला तो मोह झाला नाही. आणि ग्रॅटिट्यूड मी रोज करत असतो. रोज मी आता 7 चक्रचं जे करतोय, तुमच्या पाठीमागे जे 7 चक्रांचं लावलेलं आहे ना, ते पण मला विचारायचं, तुम्ही ते घेतलेलं आहे की तयार केलेलं आहे? काय मागे तुमच्या ते 7 चक्र कलर लावलेत बघा, ते अमेझॉन वर न घेतलाय? मिळतंय का? हो मिळतं. ओके, धन्यवाद मॅडम. मला ते कलर दिसतात आणि मी रोज 7 चक्राचं जे मेडिटेशन करतो ना, प्रत्येक चक्रानुसार मला कलर फील होतात ते, आणि ते दिसतात मला ते. आता हे बघितल्यापासून तर मला अजून क्लिअर दिसायला लागले रोज 7 चक्र. त्याच्यामुळे मी ग्रॅटिट्यूड रोज करत असतो. युनिव्हर्सचे करत असतो, स्वतःच करत असतो, आई वडिलांचे करत असतो. मला जे काही दिलेलं आहे ईश्वरांनी, त्यांचं करत असतो. माझे ईश्वर स्वामी समर्थ आहेत, त्यांचं करत असतो. आणि आता याच्यामुळे रेकीचं आता मला करायला भेटतंय, मी नक्कीच अजून पुढे जाईल. माझी इच्छा होती की, इच्छा आहेच म्हणजे मला, की लाईफ वेलनेस कोच पाहिजे मला. तर माझं त्याच्यानुसार सगळं काही चालू आहे. मी त्याचे ट्रेनिंग घेतोय. मला याच्यातून बराचसा फायदा होईल, याची मी ईश्वर त्यांनी पाहतो. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. शिक्षक दिनाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. अक्षता मॅडम. मला बोला मॅडम. मला एक अनुभव असा सांगायचा आहे की मी रेकी बद्दल खूप उत्सुक होते. मी हे पहिल्यांदाच करते रेकीचं.
आणि रेकी असं बऱ्याच जणांकडनं मी ऐकलं होतं की मी रेकी शिकले, मला खूप छान अनुभव आले वगैरे. तर मला एक मनापासून खूप इच्छा होती बऱ्याच महिन्यांपासून की एक रेकी शिकावं म्हणून आपण ऍटलिस्ट काय आहे ते तरी बघावं म्हणून उत्सुकतेपोटी मी हे जॉईन केलं. पण खूप छान अनुभव आला आणि आता सध्या गणपतीची गडबड चालू आहे. म्हणजे गणपती आता परवाच येत आहेत आपल्याकडे. तर त्याची जी साफसफाई वगैरे थोडंफार एक्स्ट्रा काम पडतं सगळ्याच लेडीजला म्हणजे. तर मी केलं ते काम पण मला एक एनर्जी जाणवली. म्हणजे मी असं एकदम थकले नाही किंवा एकदम गळून गेले नाही. तर तो एक अनुभव छान होता. आणि दुसरी गोष्ट चिडचिडही झाली नाही. मी अगदी आनंदाने ते काम केलं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला होत नसताना आपल्या अंगावर असं काम पडतंय की साफसफाई करायची किंवा काय, तर चिडचिड पण खूप होत असते. कारण स्वयंपाकाचं वगैरे सगळं मॅनेज करून ते करत असतो आपण. पण ह्यावेळेला मी अगदी आनंदाने केलं ते सगळं आणि अजिबात चिडचिड झाली नाही. आणि रेकीचं पण तुम्ही जे डिटेलमध्ये अर्थ समजावून सांगितला, एक थोडीशी ती एक भीती पण होती की पेपरमध्ये मी पण बऱ्याचदा वाचते ते की रेकीमुळे असं झालं किंवा अतिरेकींनी हमला केला. आधी रेकी केली होती त्या घराची ज्याच्यावर हमला झाला. तर मला ते एक भीती होती मनात म्हणून मी कधीच जॉईन केलं नव्हतं हे रेकीचं जे काही म्हणजे आपलं वेबिनार आहे वगैरे. की नक्की काय प्रकारे आपल्याला माहित नाही आणि काहीतरी उलट सुलट नको व्हायला असं माझ्या मनात येत होतं. पण आता पूर्णपणे तुम्ही शंकेचं निरसन केलं आणि खूप छान वाटलं. खूप धन्यवाद. थँक्यू हॅपी टीचर्स डे. थँक्यू थँक्यू. संगीता मॅडम बोला. हॅपी टीचर्स डे मॅडम. थँक्यू. आणि धन्यवाद. माझे गुरु इतके स्ट्रॉंग आहे आणि गुरु आहे म्हणून शिष्य अजूनही म्हणजे असं वाटतं की स्वप्नातच आहे. आणि आज मी ऑफिसला जात होते तेव्हा एंजलला मी कॉल केला, प्लीज एंजल मी खूप दिवसानंतर ऑफिसला चालले तर माझ्यासोबत राहा. शेवटपर्यंत एंजल्स माझ्यासोबत होते मॅडम. आणि फुलपाखरूच्या स्वरूपात त्याच्यानंतर एंजल्स नंबर. थँक्यू सो मच मॅडम. आणि आयुष्यभर सोबत राहा. आणि हेच फक्त मागणं आहे, बाकी काही नको मॅडम. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेवती मॅडम. नमस्कार मॅडम. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू थँक्यू. मी रेकी बद्दल बरेच हे वाचते. एक एक दिवसामध्ये कोर्स वगैरे पूर्ण करतात फर्स्ट लेवल. पण मी हे तुमचं वाचलं आणि मग म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. आणि मी जॉईन केल्यापासून पहिल्या दिवसापासून मला खूप छान वाटायला लागलं. आणि याच्यामध्ये एवढं काही आहे हे खरं तर आत्ता कळलं. कालच्या मेडिटेशन मध्ये तर खूपच म्हणजे खूप छान वाटलं. मी अक्षरशः अगदी ढसा रडले. नुकतीच एक खूप भयंकर इन्सिडेंट पण घरामध्ये घडलेला आहे आणि त्यातून मी पूर्णपणे बाहेर पडले असं मला काल खूप जाणवलं. आणि शांत झोप लागली काल अगदी. आणि आज पुन्हा तुम्ही शक्तिपाताविषयी जे काय सांगितलं ते तर इतकं सुंदर आहे ना. खर तर त्या पाचही तत्व जर आपण आयुष्यात खरोखर आणले तर किती छान आयुष्य होईल आणि किती सुंदर आयुष्य जगता येईल हे तुम्ही इतकं सहज सांगितलं ना. तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप 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 आवडली. धन्यवाद मॅडम. असे गुरु मला मिळाले. थँक्यू. शिल्पा कुलकर्णी मॅडम लास्ट. त्याच्यानंतर बाकीच्यांनी सगळ्यांनी आपले एक्सपिरियन्स ग्रुपवर शेअर करा. शिल्पा मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज थोडा कमी येतोय, आवाज चेक करा. नमस्कार. हा आज नमस्कार. शिक्षक दिनाच्या निमित्ताने अचानकपणे तुमच्या लेक्चरची आम्हाला गिफ्ट मिळाली आहे. बरीच माहिती मिळाली व पहिल्या दिवसापासून मी आपलं लेक्चर अटेंड करत आहे. तर खूपच छान, खूपच आवडलं. मी कुटुंबात व इतरांना पण तुमची लिंक शेअर केलेली आहे. तर खूपच छान मला आवडलंय. तर अजून एक माहिती हवी होती की एंजल्स हिलिंग विषयी आम्हाला काही माहिती मिळेल का? तुमचे क्लास आहेत का? त्याची मला माहिती हवी होती. मॅडम ते सध्या आपली बॅच सुरू आहे त्याची. आजच त्याचं पहिलं अटेंडमेंट झालं. माझ्याकडे बरेचसे कोर्सेस असतात तर ते एंजल्स क्लासच्या बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा ज्या दिवशी फ्री वर्कशॉप असतो त्याचा 1 डेचा असतो, 1 तासाचा फ्री वर्कशॉप असतो. तो तुम्ही जॉईन केला की त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळेल. हो ठीक आहे. आणि जर अधिक माहिती तर तुम्ही आमच्या म्हणजे जो आपला ऑफिशियल नंबर तुम्हाला मिळेल त्याच्यावर तुम्ही मेसेज टाका, जो तुम्हाला नंतर मिळेल 2-3 दिवसात. तर ते केल्यानंतर तुम्हाला तिथे रिक्वेस्ट टाकली की आमच्या टीम कडनं तुम्हाला जेव्हाही आपला फ्री वर्कशॉप असेल तर त्याची माहिती दिली जाईल. चालेल चालेल. खूपच छान. तुमचं आवडलं सर्व लेक्चर्स. थँक्यू सगळ्यांतर्फे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मनीषा मॅडम बोला.
मनीषा मॅडम अनम्यूट करा. मनीषा मॅडम माईक ऑन करा आधी. हा बोला. थँक्यू मॅम, तुम्ही मला चान्स दिला. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मॅम, तुम्ही आज बोलले की आपलं शनिवारी अटेंडमेंट राहील, पण माझे 3 अटेंडमेंट झालेले आहेत, डिग्री झालेले मला आहेत. घ्यायची गरज नाहीये. हा, तर पण मला ना तुम्ही हे एकदम डिटेल मध्ये, कारण आमच्या एका दिवसाचं झालं होतं पहिल्या डिग्रीचं, ठीक आहे, आणि दुसऱ्या डिग्रीच्या 3 दिवस झाले होते, पण तुम्ही इतके छान एकदम समजून सांगता. होपो पण घेतलं, मॅजिकचं पण घेतलं, जे आपल्या जेव्हा आहे त्याच्याविषयी आपण ग्रेटफुल कसं राहिलं, तर हे मला इन्क्लूड करायचंच होतं. तर मी ते विचारत होते की मला जे येतं ते ह्याच्यामध्ये कसं मी इन्क्लूड करून मी शिकावं. तर माझे फक्त 3च डिग्री झालेली आहे, पण मला आता याच्यानंतर अशी इच्छा निर्मिती झाली आहे की मला आता मास्टर बनायचंच आहे. तर मी नक्की ते करील, आणि हे पण मी तुमचं 2nd डिग्री 3rd डिग्री पण घेईल, कारण की मला नॉलेज कमी आहे माझ्यामध्ये, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आलेला नाहीये. पण तुम्ही इतकं छान घेता, इतकं डिटेल मध्ये समजून सांगताना की खरंच मला अगदी आनंदी झाला. मला आता 10 वर्ष तरी झाले असेल ते करून, पण माझ्यामध्ये ते कॉन्फिडन्स नाही किंवा मला त्याची माहिती नाही, ज्ञान नाही, त्याच्यामुळे मला रेकी म्हणजे काय नाही समजल्यासारखं आहे. आम्ही तर ग्रुपच आहे आमचा मोठा, आम्ही रेकी देतो, पण तुम्ही जे डिटेल मध्ये समजून सांगताय मॅडम, खरंच अमेझिंग आहे. आणि त्याच्यामुळे खरंच मी नक्कीच, मला असं वाटतं की माझी प्रगती होईल, आणि एंजल रेकी पण मी शिकेल तुमच्याकडून. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूपच छान समजून सांगता, आणि तुमच्या बोलण्याची पद्धत पण खूपच सुंदर, अतिशय सुरेख, मस्त. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू. चला, तर मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. मला माहिती आहे बऱ्याच लोकांना बोलायचं आहे, पण माझे बाकीचे सेशन शेड्यूल मध्ये असतात, तर त्याच्यामुळे ज्या कोणालाही आपला अनुभव शेअर करायचा असेल किंवा काही शेअरिंग, आता आपला ग्रुप ओपन होईल त्याच्यावर तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू 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 व्हेरी मच.